I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough. नाही, आमचे वरद विद्या मंदिरची जे वार्षिक स्नेह संमेलन असतं ज्याच्यामध्ये आम्ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करतो। यावेळेस अतिशय सुंदर आणि चांगले कार्यक्रम झालेले। एक वेगळा थीम मला याच्यामध्ये पाहायला मिळाली। नाट्य आणि काय म्हणतो आपण त्याला गाणं यांचं एक मिश्रण चांगल्या प्रकारचं आपण सर्व पालकांना दाखवू शकलो आणि आपले विद्यार्थी अतिशय प्रगल्भ होऊन त्याच्यामध्ये समाविष्ट झाले। अतिशय चांगला परफॉर्मन्स त्यांनी केला आणि नेमका काय म्हणायचं होतं त्या थीममध्ये ते प्रत्येक प्रेक्षकांना कळालं, त्या पालकांनाही कळालं। या निमित्ताने एक चांगली नाटिका सादर झाली जी मोबाईलपासून दूर राहा असा चांगला संदेश विद्यार्थ्यांना त्यांनी दिला। अशा भरभरून कार्यक्रम आम्हाला या स्नेह संमेलनानिमित्त करता आले याबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांचं, माझ्या सर्व शिक्षकांचं आणि त्यांनी जे नेमलेले कोरिओग्राफर वगैरे होते त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपलेही धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। सर, कुठल्या वर्गाची मुलं आमच्याकडे अतिशय म्हणजे ज्युनियर KG पासून तर 10वी पर्यंतचे वर्ग आहेत आणि आम्ही विविध आता गेल्या 11 वर्षापासून आमच्या 10वीचा निकाल 100% आहे। एक वेगळी ओळख आणि चांगली ओळख शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमच्या शाळेची आहे। त्यामुळे चांगला परफॉर्मन्स आम्ही शैक्षणिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्याही करण्याचा प्रयत्न आम्ही तो करतो आणि मला असं वाटतं तो यशस्वी झाला। एवढंच मला आज या प्रसंगी सांगावं वाटतं। अनिल देशमुख, शाळा वरद विद्या मंदिर, छत्रपती संभाजीनगर। काय सांगाल मॅडम शाळेच्या विषयी? शाळेच्या विषयी आता सरांनी सांगितलंच की खरंच हा म्हणजे आमच्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा कस लावणारा असा हा प्रोग्राम म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तो म्हणजे त्यांच्या कलाविष्कारांचं सादरीकरण की जे ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या विद्यार्थ्यांना एक चांगलं स्टेज हे प्रशालेने उपलब्ध करून दिलेलं असतं। ते म्हणजे त्यांचं ॲन्युअल फंक्शन की ज्यामध्ये त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देण्याची संधी आमच्या शाळेच्या वतीने सर्व शिक्षक त्यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांमध्ये उतरवण्याचा हा प्रयत्न करत असतात। आजकाल बघितलं आपण मुलं फार मोबाईलच्या याच्यामध्ये जातात, पालकांना काय आवाहन करणार तुम्ही शाळेत? हो ना, मग तेच तर सांगतोय की आज ह्या कार्यक्रमामध्ये एक चांगलं अतिशय चांगलं एक सोशल मेसेज पालकांसाठी पोहोचवण्याचा हा आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेला। निश्चितच पालकांचे डोळे खाडकन उघडले असतील यात मला कुठं शंकाच नाही, कारण तेच एक कारणीभूत आहेत की विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या प्रवाहात ठेवण्याचं कंटिन्यू एक माध्यम असं आहे की शाळेतून हे काही चांगले मेसेज पालकांपर्यंत जातात। आणि जर पालकांनी जर विचार केला की मोबाईलचे दुष्परिणाम हे काय ते स्वतः त्यांनी जाणले तर निश्चितच विद्यार्थी त्यापासून दूर राहतील। माझं नाव BN मगरे सर, मी वरद विद्या मंदिर प्रशाला या ठिकाणी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे। काय सांगाल सर शाळेच्या बाबतीत आज काय कार्यक्रम झाले? समर्थ प्रतिष्ठान संचलित वरद विद्या मंदिर प्रशाला गेल्या 14 वर्षापासून या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। आज शाळेमध्ये 450 विद्यार्थी या ठिकाणी ज्ञानदानाचं काम त्या ठिकाणी आम्ही सर्व शिक्षक वृंद करत आहोत। संस्थेचे अध्यक्ष अनिलजी देशमुख सर, संस्था सचिव आदरणीय देशमुख मॅडम आणि संस्थेचे संचालक डॉक्टर ऋषिकेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात शाळेमध्ये वेगवेगळे नवनवीन उपक्रम राबवले जातात। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असताना मी व माझा सर्व सहकारी शिक्षक वृंद या ठिकाणी काम मनापासून करत आहे।
आणि याचंच असं कारण आहे की गेल्या 8 वर्षापासून आमचा 10वीचा 100% निकाल आहे. कुठले कुठले कार्यक्रम झाले सर आजचे? आज कलाविष्कार या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी नाटिका, देशभक्तीपर गीत, त्यानंतर असे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम. गेस्ट कोण कोण होते सर आज? आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे मॅडम या उपस्थित होत्या. आपल्या शाळेचं संपूर्ण ॲड्रेस सांगा, नाव सांगा सर. वरद विद्या मंदिर प्रशाला, CL 540/1, शिवाजीनगर 12वी योजना, छत्रपती संभाजीनगर.